नमस्कार रसिक श्रोतेहो, मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोगे आपले स्वागत करतो. मित्रांनो, आज 1 ऑगस्ट लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी. आजची पुण्यतिथी त्यांची 106वी पुण्यतिथी आहे. गतवर्षी 105व्या पुण्यतिथीला आधुनिक भारताचे निर्माते या शीर्षकाचा मी एक लेख लिहिला होता. तो साप्ताहिक वृत्तप्रकाशमध्ये प्रसिद्ध झाला होता. त्या लेखाचं आपण आज वाचन करणार आहोत. टिळक म्हटल्यावर एक तर त्यांच्या वर्गातला प्रसंग, सेंगांचा, टरफलांचा, आणि दुसरा म्हणजे कोर्टातला न्यायमूर्तीने त्यांनी सुनावलं की स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मिळविणारच. हे दोन प्रसंग जवळपास सगळ्यांनाच माहिती आहेत. पण लोकमान्य टिळक हे किती बहुआयामी व्यक्तिमत्व होतं. त्यांनी एक 60-65 वर्षाच्या आयुष्यात त्यांना तेवढंच आयुष्य मिळालं. किती उद्योग केले, किती कामं केली, कौटुंबिक संकटात, कौटुंबिक दुःखात असतानासुद्धा. हे ऐकून खरोखरच कोणी अचंबित होईल. आता आपण लेखाकडे वळूया. लेखाचे शीर्षक आहेत आधुनिक भारताचे निर्माते. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, ही म्हण किती खरी आहे याचा प्रत्यय आपल्याला लोकमान्य टिळक यांच्या जीवनातील एक घटना पाहिल्यास लक्षात येईल. ते शाळेत असताना, म्हणजेच 9-10 वर्षाचे असताना, एके दिवशी त्यांच्या वर्गात कुणीतरी शेंगांची टरफले टाकलेली शिक्षकांच्या लक्षात आले. त्यांनी वर्गातील मुलांना त्याबद्दल विचारणा केली, तर कुणीच काही बोलण्यास तयार होईना. तेव्हा अभ्यासात हुशार आणि शिक्षकांच्या जवळ असल्याने, अर्थात हुशार मुलं ही पहिल्या दुसऱ्या रांगेत बसतात, त्यामुळे टिळक हुशार असल्याने ते पहिल्या रांगेत होते. शिक्षकांच्या जवळ असल्याने त्यांनी टिळकांना ती टरफले उचलून बाहेर टाकण्यास सांगितले. त्या क्षणी टिळक उभे राहून ठामपणे उद्गारले, मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले टाकणार नाही, टरफले उचलणार नाही. त्यांच्या उत्तराने शिक्षक चकित झाले. विचार करा, 150 वर्षापूर्वी शिक्षकांना असे उत्तर देणारा मुलगा किती धाडशी, निर्भय आणि हुशार असेल. शिक्षक सांगतील तेच करेल आणि शिक्षक सांगतील तेच ऐकायचे, असा तो काळ होता. आजच्या काळात शिक्षकांनी काय कारणाने विद्यार्थ्याला एखादी थप्पड लगावल्यास किंवा वर्गात सर्वांसमोर दम भरल्यासही त्या विद्यार्थ्यांचे पालक शिक्षकांनाच दम देतात, तक्रार करतात. त्यामुळे शिक्षकांना दुरुत्तर देणे ही आज नित्याची गोष्ट झाली. टिळकाने दुरुत्तर दिले नसले तरी पण त्या काळात तसे बोलणे खरोखरच अचंबित करणारे आणि मुलांच्या विचाराची दिशा दाखवणारे होते. टिळकांच्या इतिहास प्रसिद्ध वाक्याइतकेच त्यांनी इंग्रज न्यायाधीशांना, खरे तर सत्ताधीशांना, भर कोर्टात सुनावलेले स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळविणारच, हे वाक्यही फार प्रसिद्ध आहे आणि टिळकांची निर्भयता व ठामपणा दाखवणारे आहे. विचार करा, इंग्रजी सत्तेत स्वराज्य, स्वातंत्र्य हे शब्द उच्चारणे गुन्हा ठरत असताना, न्यायालयाच्या आरोपीच्या पिंजऱ्यात उभे असताना आणि शिक्षा ठोठावलेली असताना टिळक इंग्रज सरकारला स्वराज्य मिळवणं हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो ते मिळविणारच असे म्हणतात. किती धाडस, स्वतःवर विश्वास किती. हे धाडस उसने घेतलेले नव्हते. हे धाडस कार्यकर्त्याच्या भरोश्यावर घेतले नाही, तर ते होते त्यांच्या रक्तात आणि ते त्यांनी बालपणी शाळेत दाखवले होते. आज त्याच गुणाचा आविष्कार न्यायालयात झाला होता, पण त्याचे मूळ त्या शाळेतील प्रसंगात दडले असे मला वाटते. त्यानंतर काही वर्षांनी स्वातंत्र्य सावरकरांनी इंग्रज न्यायाधीशाने दुहेरी जन्मठेप काळ्या पाण्याची शिक्षा 50 वर्ष शिक्षा सुनावली. तेव्हा सावरकर छद्मीपणे हसून म्हणाले, 50 वर्ष म्हणजे 50 वर्ष तुमची सत्ता टिकणार तर, तुम्ही राज्य करणार आहात तर, याची तुम्हाला खात्री वाटते, असे न्यायमूर्तीनं विचारले होते. सावरकर प्रचंड साहसी, शूर, मुत्सद्दी, अभ्यासू, त्यामुळे ते तसे बोलले तर नवल नव्हतेच. पण ते टिळकांना गुरुस्थानी मानत असल्याने हे वाक्य बोलताना त्याने टिळकांच्या जीवनातील न्यायालयातील प्रसंग त्यांना निश्चितच आठवले असतील. खरं तर इंग्रजी सत्तेत स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे लोकमान्य टिळक हे पहिले नेते होय, जे जहाल मतांचे आणि जनसामान्यात त्यांच्याप्रती आदर होता. सर्व स्तरातील, जातीतील लोकांमध्ये त्यांच्या विचाराचा पगडा होता. ते सर्वांचे आवडते होते. सगळे लोक त्यांना आपले नेता मानत होते. म्हणूनच इंग्रज त्यांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हणत असत, तर वयोवृद्ध माणसे टिळकांना साळी माळी तेली तांबूळीचे नेते म्हणत. मोहनदास गांधी लोकमान्य टिळकांना आधुनिक भारताचे निर्माते म्हणत. त्यांना लोकमान्य अशी बिरुदावलीही मिळाली होती. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 साली महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात चिखली या गावी झाला.
त्यांचे पाळण्यातील नाव केशव असे बसले तर त्यांना लहानपणी सारे प्रेमाने बाळ या टोपण नावाने संबोधत असत. पुढे त्याच नावाने ते ओळखले जाऊ लागले. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर रामचंद्र टिळक आणि आईचे नाव पार्वतीबाई असे होते. टिळकांचे प्राथमिक शिक्षण हे रत्नागिरीत झाले आणि पुढील शिक्षणासाठी ते पुण्यात गेले. मात्र टिळक हे 16 वर्षाचे असतानाच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये टिळकांनी आपले शिक्षण पूर्ण केले. ते व्यवसायाने वकील होते. कौटुंबिक जीवनात त्यांच्यावर अनेक दुःखी प्रसंग आले. पुण्यात 1902-3 साली लेकच्या साथीने थैमान घातले होते. त्यात त्यांचा चुलत भाऊ आणि त्यांचा भाचा यांचे बळी गेले आणि अवघ्या 4-6 दिवसातच महाविद्यालयात शिकणारा त्यांचा ज्येष्ठ पुत्र विश्वनाथ याचाही सुद्धा प्लेगमुळे बळी गेला. इतकी दुःखे त्यांनी पचवल्यानंतरही त्यांच्या पत्नी सत्यभामाबाई यांच्या निधनामुळे त्यांच्या दोन्ही लहान मुलांची जबाबदारी टिळकांवर येऊन पडली. किती दुःखी प्रसंग आले आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढल्या तरी त्यांना स्वातंत्र्याची आस लागलेली होती. आपला देश स्वतंत्र करण्याची त्यांची इच्छा होती. त्यासाठी ते सतत प्रयत्न करत होते, जनजागृती करत होते. इंग्रज सरकार भारतीयावर करत असलेल्या अन्याय अत्याचार लोकांसमोर आणून लोकांना स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून द्यावे म्हणून त्यांनी केसरी आणि मराठा अशी वर्तमानपत्रे सुरू केली होती. त्यांच्या अग्रलेखाने इंग्रज सरकारची झोप उडत असे. आजही इतक्या वर्षानंतर वृत्तपत्रांची परंपरा सांगताना लोकमान्य टिळक यांचे नाव अग्रगमनाने घेतले जाते. यावरून त्यांच्या पत्रकारितेची ताकद आणि दर्जा लक्षात येतो. स्वातंत्र्य लढ्याच्या कामामुळे त्यांचे तत्कालीन नेते बिपिनचंद्र पाल, लाला लजपत राय, अरबिंदो घोष, V.O. चिदंबरम पिल्लई, मोहम्मद अली जिना वगैरे अनेक काँग्रेस नेत्यांशी घनिष्ठ संबंध होते. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सुप्रसिद्ध लालबाल पाल या त्रयीतील बाल म्हणजे बाळ गंगाधर टिळक होय. ते जहाल गटांचे सर्वोच्च नेते असल्यामुळे त्यांची भाषाही तिखट जहाल होती. ते आपल्या भाषणातून आणि वर्तमानपत्रातील लेखनातून इंग्रज सरकारचे वावाडे काढत असत. म्हणून त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवून 1908 साली त्यांना 6 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. सदर शिक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांना बर्मा म्हणजे आताच्या म्यानमार देशात बर्मा येथील मांडले शहरातील मंडालीच्या तुरुंगात पाठवण्यात आले. त्या शिक्षेदरम्यान त्यांनी श्रीमद भगवद्गीतेचा अभ्यास करून श्रीमद भगवद्गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला, जो गीता रहस्य या नावाने प्रसिद्ध आहे, ज्यात गीतेतील कर्मयोग शास्त्र सांगितलेलं आहे. एक व्यक्ती कशी बहुआयामी असू शकते आणि इतक्या कमी वयात काय करू शकते याचे लोकमान्य टिळक हे उदाहरण होय. ते शिक्षक होते, वकील होते, पत्रकार होते, संपादक होते, समाजसुधारक होते, जुन्या ग्रंथांचे अभ्यासक होते म्हणजे प्राच्यविद्या अभ्यासक होते, लेखक होते, गणितज्ञ होते, ज्योतिषशास्त्राचे जाणकार होते, राजनीतितज्ञ होते, स्वातंत्र्य सेनानी ते होतेच, मुत्सद्दी होते, द्रष्टे होते. पुण्यात न्यू इंग्लिश स्कूल ही शाळा त्यांनी काढली. सुप्रसिद्ध फर्ग्युसन कॉलेजच्या निर्मितीत त्यांचा वाटा होता. त्या काळी सहकाराचे महत्त्व ओळखून त्यांनी सहकारी बँक सुरू करणारे सहकार तज्ज्ञही होते. पुण्यात काचेचा कारखाना सुरू केल्याने त्यांनी उद्योगाचे महत्त्व जाणले होते असे म्हटल्यास चूक ठरणार नाही. टिळकांचे व्यक्तिमत्व एखाद्या ऋषी समानच होते. वयाची 64 वर्षे पूर्ण केल्यावर 1 ऑगस्ट 1920 रोजी दुर्दैवाने त्याचे निधन झाले. खूप लवकर निधन झाले. तोपर्यंत भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे तेच सेनानी होते. त्यांच्या निधनासमयी स्वातंत्र्य सावरकरांसारखा क्रांतिसूर्य अंदमान येथे काळ्यामुळे शिक्षा भोगत असल्याने स्वातंत्र्य लढ्याची सारी सूत्रे नुकतेच लंडन येथून शिक्षण पूर्ण करून आलेल्या मावळ मतवादी मोहनदास करमचंद गांधी या तरुणाकडे गेली. टिळकांकडे असलेले चातुर्य आणि द्रष्टेपणा तत्कालीन एकाही नेत्याकडे नव्हता. याचे उदाहरण म्हणून त्यांनी सुरू केलेले सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती हे 2 उत्सव सांगता येतील. देश पारतंत्र्यात असताना स्वातंत्र्याची चळवळ रुजूच नाही यासाठी इंग्रज बऱ्याचदा खूप ठिकाणी जमावबंदी आदेश लागू करीत. ही जमावबंदी धार्मिक कार्यक्रमासाठी मात्र लागू नसेल. चाणाक्ष टिळकांनी याच संधीचा फायदा घ्यायचे ठरवले आणि घरातला गणपती चौकात आणून बसवला. म्हणजेच भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीचा सणाचा उत्सव करायचे ठरवले आणि सार्वजनिक गणेशोत्सव सुरुवात झाली. या गणेशोत्सवात एकाच वेळी जागोजागी शेकडो माणसं जमवत असत. सदर कार्यक्रमात भजन, कीर्तन, पोवाडे, नाटक यातून प्रेक्षकांना म्हणजेच भारतीय जनतेला पारतंत्र्यात असलेली जाणीव करून दिली जात असे आणि स्वातंत्र्यासाठी उद्युत केले जात असे. सार्वजनिक गणेशोत्सव तसेच शिवजयंती उत्सव हे दोन्ही उत्सव सुरू करण्यामागे स्वातंत्र्यासाठी जनजागृती हा एकमेव उद्देश होता आणि त्यात टिळक यशस्वी झाले होते नक्की. बरे, गणेशोत्सव आणि शिवजयंती हे उत्सव धार्मिक असल्यामुळे
सरकार लोकांना एकत्र जमण्यापासून परावृत्त करू शकत नव्हते. या एवढ्या सगळ्या कार्यात त्यांनी रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून तिची नूतनीकरणाचाही बेत योजला. त्यासाठी निधी जमवण्याचे काम सुरू केले. जमलेला निधी पुण्यातील एका बँकेत सुरक्षित ठेवला होता, पण दुर्दैवाने ते बँक बुडीत गेल्याने ते पैसे बुडाले आणि ते कार्य मात्र टिळकांकडून पूर्ण होऊ शकले नाही. अशी माहिती मी काही वर्षापूर्वी वाचली होती. ते ऋषी समान असल्यामुळे त्यांच्या निधनानंतर त्यांना पद्मासनात बसून त्यांची अंतिम यात्रा निघाली होती. अशा पुरुषोत्तमाची आज 106वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करूया. देशाच्या स्वातंत्र्यासाठी महान कार्य करणाऱ्या आधुनिक भारताचे निर्माते असलेल्या लोकमान्य टिळकांचे स्मरण चिरंतन राहील. जय हिंद, जय भारत. मित्रांनो, आत्ताच जे आपण वाचलं की त्यांनी रायगडावरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि त्याचं पुनर्जीवन करण्यासाठी त्यांनी निधी जमा केला. तो पुण्यातल्या एक बँकेत ठेवला. ती बँक बुडीत गेली. पण काही नतरराष्ट्र आजही टिळकांच्या नावाची बदनामी करतात की तो निधी जमवला तो गेला कुठे, म्हणजे टिळकांनी त्या निधीचा अपव्यवहार केला अशी खोटी अवाई उठवतात. म्हणून हा मुद्दा मी ह्या निबंधात घातला. मी तो जो काही वर्षापूर्वी वाचलेला होता. ती बँक बुडीत गेली. या निबंधावरून, या लेखावरून आपल्याला कळतं की टिळक हे किती बहुआयामी होते आणि स्वातंत्र्यासाठी किती आसुसलेले होते. त्याने वैयक्तिक त्यांच्यावर दुःखाचे डोंगर कोसळले, तर त्यातूनही त्यांनी ते दुःख, वैयक्तिक दुःख आपल्या समाजसेवाआड किंवा देशाआड येऊ दिला नाही. हा लेख, हा निबंध तुम्हाला आवडला, नक्की लाईक करा, कमेंट करा. टिळकांचे आणि काही गुण तुम्हाला माहिती असतील, तुम्ही वाचलेले असतील, ऐकलेले असतील, तर ते कमेंटमध्ये नक्की लिहा. काही निबंधात चूक असेल तरी अवश्य सांगा. कोणाचा चॅनल कोणाचा सबस्क्राईब करायचा राहिला असेल तर तोही करा. आता परत भेटू आपण पुढच्या आठवड्यात नवीन कविता घेऊन. धन्यवाद.